ब्लू मॉर्मॉन प्रजातीच्या फुलपाखराला राज्य फुलपाखरू म्हणून घोषित करायचा निर्णय राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला। देशात महाराष्ट्र हे राज्य फुलपाखरू घोषित करणारं पहिलंच राज्य ठरलंय। चला तर मग जाणून घेऊयात या फुलपाखराचा अनोखा जीवन प्रवास। मखमली काळ्या रंगाचं हे फुलपाखरू पाहून लहानपणची कविता अलगद मनात डोकावून जाते। छान किती दिसते फुलपाखरू। मखमली काळा रंग, पंखांवर निळ्या रंगांच्या चमकदार खुणा, तर पंखाच्या खालची बाजू काळी, शरीराकडच्या एका बाजूवर लाल ठिपका, असं रंगीबेरंगी रंगाचं हे सुरेख फुलपाखरू म्हणजे ब्लू मॉर्मॉन। होय, याच फुलपाखराला राज्य फुलपाखरू म्हणून मान मिळालाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। आपलं राज्य वृक्ष आंबा आहे, राज्य पक्षी हरियाग आहे, राज्य प्राणी शेरकू आहे। पण आपण पहिला निर्णय केला, देशामध्ये आपल्या राज्यामध्ये 15% बटरफ्लाय फुलपाखरू आहे आणि या फुलपाखरामध्ये एक देखणा फुलपाखरू आहे ब्लू मॉर्मॉन। हा साधारणतः विदर्भापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत, दक्षिणेतला काही भाग आणि श्रीलंका, जगामध्ये या 3 ठिकाणी हा दिसतो। आपण एक नवीन प्रयोग केला, वृक्षसृष्टी वन्यसृष्टीसोबत वन्य प्राणी कीटक याची माहिती लोकांपर्यंत जावी आणि ही माहिती जायची असेल तर अशा पद्धतीचे काही प्रयोग करण्याची आवश्यकता होती आणि त्यासाठी आपण कालच्या बैठकीमध्ये निर्णय केला। ब्लू मॉर्मॉन हा फुलपाखरू आता राज्य फुलपाखरू म्हणून त्याला दर्जा दिला। हा देशातला पहिला प्रयोग आहे। राज्य फुलपाखरू घोषित करणारं महाराष्ट्र हे पहिलंच राज्य ठरलंय। राज्याच्या इतर मानचिन्हांमध्ये आतापर्यंत फुलपाखरू नव्हतं। फुलपाखरू हा जैवविविधतेतला महत्त्वपूर्ण घटक आणि वनस्पतीसह परस्पर संबंध असलेला महत्त्वपूर्ण कीटक आहे। राज्य शासनातर्फे राज्याचं मानचिन्ह म्हणून राज्य प्राणी शेकरू, राज्य पक्षी हरियल, राज्य वृक्ष आंबा आणि राज्य फूल जारूल घोषित झालेला आहे। ब्लू मॉर्मॉनचं बायोलॉजिकल नाव पिपिलिओ पॉलिम्नेस्टर असून ते प्रामुख्यानं अतिवृष्टीच्या भागात आढळतं। सध्या श्रीलंका आणि महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात प्रामुख्यानं ब्लू मॉर्मॉन बघायला मिळतंय। जगभरात फुलपाखरांच्या 17,280 प्रजाती असून राज्यात सुमारे 225 प्रजातींच्या फुलपाखरांची नोंद झाली आहे। ब्लू मॉर्मॉनचा आकार मोठा असून ते सदर्न बर्डविंग नंतरचं दुसरं सर्वात मोठं फुलपाखरू आहे। सदर्न बर्डविंग हे भारतात आढळणारं सर्वात मोठं फुलपाखरू असून त्याच्या पंखाचा विस्तार 140 बाय 190 मिलीमीटर इतका आहे। अतिशय चांगला निर्णय आहे, कारण आतापर्यंत असं आहे की भारतभर सगळीकडे फक्त राज्य पक्षी किंवा राज्य प्राणी किंवा राज्य झाड याचे घोषित केलेले होते आणि त्याच्यामध्ये मग वाघ आहे किंवा सिंह आहे किंवा मोठे प्राणी आणि पक्षी यांचीच त्याच्यामध्ये निवड केलेली होती। पण लहान जे कीटक आहेत किंवा फुलपाखरं जी आहेत यांच्याकडे कधी कुणाचं लक्ष गेलं नाही किंवा त्यांच्यावर जास्त कोणी भर दिला गेला नाही। तर तो महाराष्ट्राने प्रथम प्रयत्न केलेला आहे, तो हा नक्कीच चांगला आहे। आणि आता जेणेकरून हे फुलपाखरू घोषित केलेलं आहे राज्य फुलपाखरू म्हणून, त्याच्यामुळे आता हळूहळू लोक जे निसर्गप्रेमी आहेत किंवा इतरही जे लोक आहेत ते या लहान जीवांकडे कुतूहलाने निरीक्षण करायला लागतील, त्यांचा अभ्यास करतील। निसर्ग तज्ञांनुसार मान्सूनमध्ये जंगल सफारी किंवा पश्चिम घाटात ट्रेकिंग करताना हे फुलपाखरू नक्की दिसतं। लिली आणि जॉस्मिनच्या फुलांवर त्याचं विशेष प्रेम, तसंच वेलचीच्या झाडाचं पारगणही ब्लू मॉर्मॉन करतं। आता एक नजर टाकूयात ब्लू मॉर्मॉनच्या लाईफ सायकलवर। रुटेशियस प्रजातीच्या झाडांच्या पानांवरच्या वरच्या बाजूला ब्लू मॉर्मॉन अंडी घालतं। त्याची अंडी हलक्या हिरव्या रंगाची असून हळूहळू गडद पिवळ्या रंगांची होतात। अंड्यातून बाहेर आल्यावर अंड्याचं टर्फल खाऊन त्याचं जीवन सुरू होतं। मग त्यानंतर स्वतःभोवती विणलेल्या रेशमाच्या जाळात ते स्वतःलाच अडकवून घेतं आणि काही काळ त्यात विसावतं। त्यानंतर त्या झाडाच्या पानांना चघळतं, त्याचा आकार हळूहळू मोठा होऊ लागतो। त्यानंतर त्याचं संपूर्ण फुलपाखरात रूपांतर होऊन ते भरकन उडून जातं। स्वाती केतकर, साम टीव्ही।